मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघेही सायलीकडे येत असतात. जसं जसं सायलीच्या घराजवळ अर्जुन आता जायला निघतो तेव्हा तो पुन्हा एकदा विचारतो, चैतन्य, अरे असेल ना मिसेस सायली इथे? मग आता चैतन्य म्हणतो की कुठे असणार अरे अर्जुन, कुसुमताईंकडेच असणार ना मिसेस सायली. त्यावेळी अर्जुन आता पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्या सायलीला भेटण्यासाठी जायला निघतो. त्याचवेळी त्याच्या डोळ्यात पाणी असतं, कारण त्याला सायलीची खूप आठवण येत असते. इकडे मात्र सायली अजूनही बेशुद्ध असते. कुसुमताई तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु सायली काही उठत नाही. तेव्हा कुसुमताईला खूप भीती वाटू लागते. आता काय करावं सुचत नाही, कारण कालपासून सायलीने काही खाल्लं पिल्लेलं नसतं. सर्व प्रकरणाचा तिला खूप ताण आलेला असतो आणि म्हणूनच ती बेशुद्ध झालेली असते. इकडे अर्जुन आता पाणवलेल्या डोळ्यांनी सायलीकडे जेव्हा यायला निघतो तेव्हा चैतन्याला त्याची ही अशी अवस्था पाहवत नाही. आपला मित्र कसा होता आणि काय झाला हे त्याला आता आठवतं. अर्जुन जसा जसा एक एक पाऊल पुढे पुढे येत जातो तसं तसं त्याला आठवतं की कशाप्रकारे मम्माने आमच्या तोंडावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकले. मी मम्माला व घरच्यांना सांगत होतो की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु कुणीही आमचं ऐकून घेतलं नाही. कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरातील सर्वजण आमच्यावर भडकले आहेत. जेव्हा मिसेस सायली या घर सोडून चालल्या होत्या तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मीही तुमच्याबरोबर येतो, परंतु पूर्णाजीसाठी, कल्पना आईसाठी तुम्ही इथेच थांबा असं सायली त्याला म्हणालेली असते आणि तिची त्याला शपथ घातलेली असते. आता असं वाटतं अर्जुनला कधी एकदा मी सायलीला भेटेल. दुसरीकडे कुसुम आता पटकन पाणी घेऊन येते आणि सायलीच्या तोंडावर पाणी मारते, जेणेकरून सायली उठेल, तिला शुद्ध येईल, परंतु अजूनही ती शुद्धीवर आलेलीच नसते. दुसरीकडे अर्जुनला आता सर्व प्रसंग पुन्हा एकदा आठवतात. पूर्णाजी रडतच म्हणालेली असते की काय, तुम्ही दोघांनी लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय? आता रविराजने कॉन्ट्रॅक्टचा अर्थ नक्की काय आहे हे देखील घरच्यांना समजावून सांगितलेलं असतो. म्हणजे अर्जुन बरोबर सायली ही लग्न करणार, त्या बदल्यात अर्जुन हा मधुभाऊंना जेलमधून सोडवणार आणि सायली 1 वर्ष अर्जुन बरोबर एका खोलीमध्ये राहणार, अगदी नवरा बायको सारखे. अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता कुसुमताईच्या घराजवळ येतात आणि तेथे थांबतात. कधी एकदा सायली दार उघडते असं अर्जुनला होत असतं, परंतु सायली आतमध्ये अजूनही शुद्धीवर आलेली नसते. मग कुसुम आता खूपच रडू लागते आणि म्हणते, अगं सायली उठ ना पटकन, उठ ना पटकन, अगं तुला काय होतंय बाळा, उठ, असं म्हणून आता ती खूपच रडू लागते. दुसरीकडे आता प्रिया उगीच घरच्यांसमोर मला सुभेदारांची खूप काळजी आहे असं दाखवण्याचा आव्हानत असते. त्यावेळी सुमन म्हणते, अगं तन्वी बाळा, म्हणजे त्या घरामध्ये सुभेदारांच्या घरात तुझा एवढा अपमान झाला तरीही तुला त्यांचीच काळजी. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आपल्या माणसांमध्ये कसला आलाय अगं काकू मान अपमान, उलट मला खूप वाईट वाटतंय, तिथे सर्वजण दुःखात आहे आणि इथे बसून मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. त्यावेळी नागराज आता लगेच प्रियाची बाजू घेतो आणि तिला तेच हवं असतं. तो म्हणतो, एवढं वाटतंय ना तर ये की जाऊन मग तिकडे सुभेदारांकडे. तेव्हा प्रतिमा आता प्रियाकडे पाहतच राहते आणि मग नंतर सुमन म्हणते की अहो, एकदा आली की ते जाऊन, मी तसंही पुन्हा पुन्हा तिकडे जाणं असं योग्य आहे का? पुढे आता नागराज म्हणतो, अगं सुमन, तिकडे जायला हवं कुणीतरी. मला काय वाटतं, प्रियाने ना तिकडे राहायलाच जावं, कारण हे जसं घर तन्वीचं आहे ना तसं ते सुभेदारांचं घर सुद्धा तन्वीचंच आहे ना. काय ग वहिनी, तुला कशी वाटते ही आयडिया, असं नागराज विचारतो. मग प्रतिमा म्हणते, तन्वी बेटा हे बघ, तू बाबांना एकदा फोन कर आणि त्यांना विचार, तर त्यांची तू परमिशन घे, कारण मी नाही आत्ता सांगू शकत. ते जर म्हणाले की जा तरच मग तू सुभेदारांच्या घरी जा. प्रियाची आता कोंडीच होती, कारण रविराज नाही म्हणणार आहे हे तिला पूर्णपणे माहीत असतं. पुढे नागराज म्हणतो, अगं वहिनी, दादाला विचारायची तशीही काही गरज नाही, कारण दादा नाही म्हणणारच नाहीये. उलट तर त्याला आनंदच वाटेल, कारण आपल्यापैकी कुणीतरी तेथे पूर्णाईंची आणि सुभेदारांची काळजी घेण्यासाठी आहे म्हणून. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ते तर आहेच. मग आता प्रिया लगेच विचारते, आई म्हणजे मी जाऊ का गं तिकडे? तेव्हा प्रतिमाचा आता नाईलाज होतो आणि ती फक्त हो असं म्हणते.
इकडे आता अर्जुन हा तेथे कुसुमताईंच्या घराजवळ येतो आणि दाराला हात लावत मिसेस सायली अशी हाक मारतो. इकडे आता सायली अजूनही शुद्धीवर नसते, परंतु अर्जुनची ती हाक ऐकून सायली थोडी थोडी शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करते. अर्जुन जसं जसं आता मिसेस सायली अशी हाक मारत असतो ना, तशी आता सायली इकडे उठण्याचा प्रयत्न करते. ती पूर्णपणे शुद्धीवर येते आणि लगेच म्हणते अर्जुन सर. तेव्हा कुसुमताई विचारते काय, कुठे अर्जुन सर तुझे? मग आता सायली म्हणते मला माहीत आहे इथे माझे अर्जुन सर आले आहेत, मला भेटायला आले आहेत. असं म्हणून ती खूपच खुश होते. ताडकन उठते आणि लगेच अर्जुनकडे जायला निघते. त्याच वेळी आता दरवाजाजवळ गेल्यानंतर सायली आता अनुभवत असते की अर्जुन बाहेर उभा आहे. ती आता खूपच खुश असते. तिला काय करावं सुचत नाही, कारण फायनली अर्जुन तिला भेटायला आलेला असतो. इकडे अर्जुनच्या डोळ्यातही पाणी असतं, कारण त्याला काहीही करून आता सायलीला भेटायचं असतं. कधी एकदा सायलीला पाहिल, आपल्या मनातील भावना तो व्यक्त करेल तिच्यासमोर, असं त्याला आता झालेलं असतं. त्यामुळे तो खूपच खुश असतो आणि मिसेस सायली असं म्हणत असतो, दार उघडा. त्यावेळी सायली खूपच खुश असते. दाराची कडी ती उघडणारच असते आणि खूप आनंदात असते. परंतु तेवढ्यातच तिला आता मधुभाऊंचं बोलणं आठवतं की हे बघ सायली, जर तू अर्जुनबरोबर कोणताही संबंध ठेवलास किंवा त्याच्याबरोबर बोलण्याचा जरी प्रयत्न केलास तर माझं मेलेलं तोंड तुला पाहावं लागेल. आता असं तिला आठवताच मधुभाऊंचं बोलणं तिच्या डोळ्यासमोर येताच तिला आता प्रचंड धक्का बसतो आणि ती हात लगेच आता मागे घेते, कारण मधुभाऊंनी तसा तिला शब्द दिलेला असतो आणि वडिलांचा शब्द मोडणं तिला अजिबात ते योग्य वाटत नसतं. तेव्हा आता कुसुम विचारते मधुभाऊंच्या आज्ञेत तू अडकली आहेस ना? तेव्हा सायली मागे वळून पाहते आणि रडतच हो असं म्हणते. आता बिचारीला रडू आवरत नसतं, कारण बाहेर आपला अर्जुन उभा असून तरीही त्याला भेटता येणार नसतं की त्याला पाहता येणार नसतं. आणि म्हणूनच ती विचारते कुसुमताई, तू तरी मधुभाऊंची आज्ञा मोडू शकणार आहेस का ग? त्यावेळी आता कुसुम म्हणते नाही ग, मी पण नाही मोडू शकत. तेव्हा सायली आता खूपच रडू लागते. बाहेर अर्जुन सुद्धा रडत असतो. कधी एकदा आपल्या मिसेस सायलीला पाहिल असं त्याला होत असतं. त्याच्याही मनाची अगदी घालमेल होत असते. एवढा वेळ झाला तरीही सायली का दार उघडत नाही, अर्जुनला असं वाटत असतं. आता अर्जुन बाहेर तर सायली आतमध्ये, हे दोघेही एकमेकांच्या आठवणीमध्ये अगदी झुरत असतात, रडत असतात. परंतु आता सायलीचाही नाईलाज असतो. इकडे सायली आता आतमध्ये लपून बसते आणि कुसुमताईला इशारा करते. तेव्हा कुसुम आता हळूच दार उघडते आणि बिचारी सुद्धा रडत असते. अर्जुनला आता आनंद होतो की सायलीला भेटता येणार. तो आता विचारतो मिसेस सायली आतमध्येच आहेत ना कुसुमताई? तेव्हा कुसुम हो असं म्हणते. मग आता अर्जुन म्हणतो प्लीज त्यांना पटकन बाहेर बोलवा ना, मला त्यांना काहीतरी सांगायचंय, त्यांच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा कुसुम आता काहीच बोलत नसते, एकदम शांत असते. त्यावेळी अर्जुन विचारतो काय झालं कुसुमताई? अहो मिसेस सायली आतमध्येच आहेत ना, मग बोलवा की त्यांना बाहेर, त्यांना भेटायचंय. त्यांना काही झालं तर नाही ना, त्या ठीक तर आहेत ना, असंही तो कुसुमला विचारतो. तेव्हा कुसुम फक्त आणि फक्त रडत असते. त्यावेळी अर्जुन आता म्हणतो प्लीज कुसुमताई, अहो मला एकदाच बोलू द्या ना त्यांच्याबरोबर, भेटू द्या ना त्यांना, असं का करताय? त्यावेळी कुसुम म्हणते नाही, तिला नाही भेटता येणार तुम्हाला. त्यावेळी अर्जुनला धक्का बसतो आणि चैतन्याला देखील. मग ते दोघेही विचारतात का बरं नाही भेटता येणार? अर्जुन तर लगेच रडू लागतो आणि म्हणतो की कुसुमताई प्लीज तुम्ही एकदाच मला सायलीला भेटू द्यात. अहो मला त्यांना काहीतरी सांगायचंय महत्त्वाचं. मग कुसुम म्हणते की नाही भेटता येणार तुम्हाला. तेव्हा आता सायलीची ओढणी त्याला दिसते, ती रडत असते तेही त्याला आता समजतं. पण सायलीची पाठ त्याच्याकडे असल्यामुळे त्याला व्यवस्थित सायली दिसत नाही. तो आता खूपच खुश होतो आणि म्हणतो की आहे आतमध्ये मिसेस सायली, मला भेटू द्या ना, प्लीज भेटू द्या ना. मग आता अर्जुनच्या चेहऱ्यावर जरा आनंद येतो, कारण सायली त्याला दिसलेली असते. चैतन्य म्हणतो कुसुमताई, अहो सायली वहिनीची गैरसोय होऊ नये म्हणून आम्हीही त्यांची बॅग घेऊन आलो आहे. प्लीज तुम्ही द्या ना, एकदा तरी अर्जुनला भेटू द्या ना सायलीला.
इकडे आता कुसुम म्हणते, हे पहा मधुभाऊ नाही आहे तर मी निदान दरवाजा तरी उघडू शकले, परंतु मधुभाऊ जर असते ना तर तोही उघडता आला नसता. प्लीज तुम्ही जा इथून अगोदर, मधुभाऊ यायच्या आत, उगीच काही तमाशा नको, कारण ह्या सगळ्या प्रकरणामुळे मधुभाऊंना खूप त्रास होतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो हा त्रास संपवण्यासाठीच मी इकडे आलोय, मला बोलायचंय मिसेस सायलींबरोबर काहीतरी महत्त्वाचं, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, ह्यावेळी समजून घ्या ना आम्हाला. मग आता कुसुम म्हणते, नाही हो मधुभाऊ येतील. अर्जुन म्हणतो की नाही, मला भेटायचं आहे मिसेस सायलींना, म्हणजे भेटायचंच आहे, असं म्हणून तो घरात आता पाऊल टाकणारच असतो. त्याच वेळी आता मधुभाऊ तेथे येतात आणि जोरातच अर्जुनवर ओरडतात की ए थांब. आता असा आवाज ऐकल्यानंतर अर्जुनची पावलं आपोआपच थांबतात. इकडे सायली अजूनच रडू लागते, कारण तिला माहीत असतं आता मधुभाऊ अर्जुन सरांचा माझा अपमान करतील. विचाराने ती बिचारी खूप रडू लागते. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की अजिबात आतमध्ये पाऊल टाकायचा नाही आणि माझ्या सायलीला सुद्धा, लेकीला सुद्धा भेटायचं नाही, असं म्हणून ते अर्जुनला जरा मागे ढकलतात. त्या बिचाऱ्याचा ते अपमान करतात. मग आता तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे माझ्या लेकीला खरंच खूप त्रास होतोय आणि आम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे आता, आणि आता तू तिला भेटायला आलास, अरे एवढा निर्लज्जपणा कुठून आणता तरी कुठून तुम्ही, असं रागातच मधुभाऊ अर्जुनला म्हणतात. तेव्हा अर्जुनला जरा वाईट वाटतं, मधुभाऊ आज काही पण बोलतायत. तेव्हा अर्जुन रडतच म्हणतो, नाही मधुभाऊ, मिसेस सायलींचं आयुष्य मी कधीही उद्ध्वस्त करणार नाही आणि केलेलं सुद्धा नाही आहे. अहो मधुभाऊ, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं काही अगदी एक्सप्लेन करतो, त्यामुळे तुम्ही माझ्यावर असले काही आरोप करू नका. रागातच मधुभाऊ म्हणतात, त्याची काहीही गरज नाहीये, तू अगोदर इथून निघ, आल्या पावली मागे जा. आणि कसं आहे ना, मी सुभेदार नाही म्हणून हाताला धरून फरफटत असं बाहेर सुद्धा नेलं नाही, कारण मधुभाऊंच्या मनात आता थोडा राग असतो. माझ्या सायलीला फरफटतच सुभेदारांनी घराबाहेर काढलंय हे मधुभाऊंना आठवत असतं आणि त्याचाच त्रास त्यांना होत असतो. आतमध्ये सायली आता खूपच रडत असते, कारण अर्जुनचा होणारा हा अपमान तिला अजिबात सहन होत नसतो. इकडे मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात की हे बघ, मी कुणालाच एवढं अपमानित करत नाही, जसं सुभेदार करतात ना तसं, त्यामुळे आला आहेस ना तसाच तू आता माघारी जा, असं आता मधुभाऊ म्हणतात. त्यामुळे अर्जुनचाही नाईलाज होतो. बिचारा एवढ्या आशेने आता सायलीला भेटायला आलेला असतो, परंतु त्याच्या पदरात निराशाच पडलेली असते. इकडे अर्जुन म्हणतो, तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे मधुभाऊ, परंतु आता मी नाही थांबणार. माझ्या बायकोला भेटण्याशिवाय तुम्ही नाही असं मला रोखू शकत, मला तिला भेटायचंय म्हणजे भेटायचंच आहे. त्यावेळी मधुभाऊ विचारतात, काय रे, आता तू अरेरावी करतोस की काय आणि माझ्याबरोबर उद्धटपणा करतोस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाहीये मधुभाऊ, ऐकून घ्या. अरे म्हणजे प्रेमाचा जसा दिखावा केला तसा माझ्याबद्दलचा आदर आणि जे काही तुझ्या मनात होतं ते फक्त दिखावा होता का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाहीये मधुभाऊ. मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, शांत राहा जरा, आता कुणीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, हे सायली वहिनीची बॅग देऊ आणि आपण लगेच इथून निघू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही मला मिसेस सायलींना भेटायचंय. तेव्हा सायली बिचारी आतमध्ये खूप रडते की मधुभाऊ मला भेटून सुद्धा देत नाही अर्जुन सरांना. आता उगीच जास्त वाद नको म्हणून कुसुमताई पुढे येते आणि म्हणते की प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते, तो अजून वाद नको आहे इथे, त्यामुळे तुम्ही जा प्लीज. शब्दाने शब्द वाढेल आणि भलतंच काहीतरी घडून बसेल. तेव्हा चैतन्य देखील अर्जुनला समजावतो, तुझ्या अशा हट्टामुळे ना सायली वहिनीला अजून त्रास होईल, त्यामुळे तू चल अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे चैतन्य, आपण निघूयात आता, असं म्हणून तो आता जायला निघतो. तेव्हा सायली खूपच रडते, कारण अर्जुनला तिला पाहता सुद्धा आलेलं नसतं. पुढे आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ ठीक आहे, तुम्हाला आज जर भेटून द्यायचं नसेल ना तर नका देऊ, मी पुन्हा मिसेस सायलींना भेटायला येणार, त्यांच्याशी बोलणार, आज नाही तर मी उद्या पुन्हा येईन, असं म्हणून अर्जुन आता
लगेच आवाज देऊन सांगतो, मिसेस सायली, मी तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि ती बिचारी आता खूप रडू लागते. अर्जुनच्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा झुरू लागते. त्यानंतर अर्जुन आता लगेच ती बॅग मधुभाऊंकडे देतो आणि त्यांच्यासमोर हात जोडतो. त्यावेळी येतो मधुभाऊ असं म्हणून अर्जुन तिथून जायला निघतो. तेव्हा अर्जुनची एक झलक तरी आपल्याला पाहायला मिळेल असं सायलीला आता वाटत असतं. म्हणून ती पटकन मागे पाहते, पण तोपर्यंत आता अर्जुन तिथून गेलेला असतो. ती आता धावतच खिडकीजवळ जाते आणि खिडकीतून अर्जुनला पाहण्याचा प्रयत्न करते, परंतु तो खूपच पुढे आता गेलेला असतो आणि त्यामुळे सायली आता खूप रडू लागते. तेवढ्यातच आता मधुभाऊ आणि कुसुम दोघीही आतमध्ये येतात. तेव्हा आता मधुभाऊ समोर पाहतात तर आता सायली अजूनच रडत असते हे त्यांना दिसतं आणि तिला होणारा त्रास हा खरं तर मधुभाऊंना सुद्धा होत असतो, परंतु आता ते तिच्याबरोबर खूप कठोर वागत असतात. ते रागातच तिच्यासमोर उगीच तिला त्रास नको म्हणून ती बॅगच टाकून देतात. तेव्हा सायली अजूनच रडू लागते. ते आतमध्ये रागातच गेल्यानंतर कुसुम धावतच आता सायलीजवळ जाते आणि म्हणते, सायली बेटा, अगं स्वतःला सावर तू जरा. आता कुसुमने सायलीला मिठीत घेतलेलं असतं तर सायली रडायचीच थांबत नसते. स्वतःला ती खूप त्रास करून घेत असते. इकडे अर्जुन हा बाहेर असतो. तेव्हा आता चैतन्य त्याला समजावतो, हे बघ, अरे हे होणं आपल्याला एक्सेप्टेडच होतं, कारण घरी कल्पना मावशीची जी काही अवस्था झाली आहे ना ती आपण पाहतो आहे. तर इकडे मधुभाऊंची काय झाली असेल हेच आपण आता समजून घ्यायला हवं. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं, कारण मधुभाऊ हे मिसेस सायलींचे बाबा आहेत. त्यांचं असं हर्ट होणं, रागवणं हे मी समजू शकतो. आत्ता मधुभाऊ या क्षणी मला जे बोलले, जे रागवले ना, त्यामुळे मी अपसेट नाही रे. मग आता चैतन्य विचारतो, सायली वहिनी भेटली नाही म्हणून अपसेट आहे ना? त्याचवेळी अर्जुन म्हणतो, हो ते तर कारण आहेच रे, आणि मी त्यांना भेटणारच आहे चैतन्य. मी अजिबात अशी हार मानणारा नाहीये. काहीही होऊ दे, सायली आणि माझी भेट होणार म्हणजे होणारच. त्यानंतर तो आता पुढे विचार करत असतो की चैतन्य, अरे मी 1-2 सेकंदासाठी मिसेस सायलींना पाहिलं, कारण त्या किचनमध्ये उभ्या होत्या, मी स्पष्टपणे पाहिलं होतं. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, ही तर चांगली गोष्ट आहे ना. अर्जुन म्हणतो, मला त्या दिसल्या ती चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या गळ्यामध्ये तेव्हा मंगळसूत्र नव्हतं. हे ऐकताच चैतन्याला देखील धक्का बसतो. तो विचारतो, काय मंगळसूत्र नव्हतं का त्यांच्या गळ्यात? असं का केलं असेल, पण त्यांनी का काढून ठेवलं असेल मंगळसूत्र? अर्जुन म्हणतो, हो ना, तेच मला कळत नाहीये. म्हणजे जेव्हा त्या इथे आमच्या घरी राहत होत्या तेव्हा त्या झोपताना सुद्धा मंगळसूत्र काढत नव्हत्या. नेहमी त्यांच्या गळ्यात ते मंगळसूत्र असायचं म्हणजे असायचंच. त्यावेळी चैतन्य म्हणतो, पण असं का काढून ठेवलं असेल त्यांनी मंगळसूत्र? मग आता अर्जुन म्हणतो, त्याचा तर अर्थ कळत नाहीये ना मला. नक्की काय झालं असेल असं? त्यांनी आमचं लग्न नाकारलं तर नसेल ना? त्यावेळी चैतन्य म्हणतो, काही पण बोलू नकोस तू. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, मी त्यांना जेवढं ओळखतो ना, त्या असं कधीच वागणार नाहीये. मग चैतन्य म्हणतो, अरे मग झालं तर तुझा आहे ना विश्वास, सायली वहिनी असं वागणार नाही म्हणून? तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. अर्जुन आता एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो, मंगळसूत्र म्हणजे आम्हा दोघांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे. मधुभाऊंकडे गेल्यानंतर त्यांनी ते मंगळसूत्र काढून ठेवलं, म्हणजे त्यांनाही असंच वाटत असेल ना की आता आमचं लग्न हे अजिबात लग्न राहणार नाही, कारण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. आणि तसंही सायली म्हणाल्या होत्या की जेव्हा मधुभाऊ येतील ना तेव्हा मी निघून जाईल. मग त्यांचं बोलणं हे खरंच आहे ना रे? आणि तसंही अजूनही मला माहीत नाहीये की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाहीये. मला तर काय वाटते माहिती आहे का चैतन्य, मधुभाऊंनी त्यांना माफ केलं असेल आणि मग सायलीला सुद्धा असं वाटत असेल की कॉन्ट्रॅक्टचं खोटं रिलेशनशिप तरी कशाला हवंय, आणि मग त्यांनी ते मंगळसूत्र सुद्धा काढून ठेवलं असेल, बरोबर ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, असं काहीही झालं नसेल अर्जुन. अरे तू उलटसुलट असा काहीही विचार करू नकोस, कारण असं काहीही झालं नसेल. कारण आता तू ठरवलं आहेस ना मधुभाऊ, काहीही म्हटले तरी तू सायली वहिनींना भेटायचं आहेस. तर झालं तर मग तू आज सायलीला भेटणार आहे म्हणजे भेटणारच आहे, आणि भेटल्यावर असं शांतपणे त्यांना विचारायचं की तुम्ही मंगळसूत्र का काढून ठेवलं होतं. अर्जुन अजूनच
टेन्शनमध्ये येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन मधुभाऊंकडे येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही तुमची केस ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे देतायत असं समजलं. तुम्ही असं करू नका, ती केस मलाच लढू द्यात. मधुभाऊ आता रागातच म्हणतात की तुझ्यामध्ये थोडी तरी लाज शिल्लक असेल ना अर्जुन, तर तू या NOCवर सही करशील. तर सायली आता अजूनच रडू लागते. तर अर्जुनला मोठा धक्काच बसतो. पुढे अर्जुन म्हणतो, आय एम सॉरी मधुभाऊ, कारण तुम्ही दुसरा कोणताही वकील हायर करा, परंतु ॲडव्होकेट जोशींना तुमची मी केस घेऊ देणार नाही. तुम्ही दुसरा वकील हायर केल्यानंतरच मी NOCवर सही करेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर. तेव्हा सायली अजूनच रडू लागते. तर मधुभाऊंनी आता अर्जुनला चांगलंच कोंडीत पकडलेलं असतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.